गेल्या 14 वर्षापासून सातारा हिल JPL मराठी मॅरेथॉनची साताऱ्यात सुरू झालेत. या मॅरेथॉनसाठी देशातून नाही तर परदेशातूनही धावक या मॅरेथॉन सहभागी होतात. या ठिकाणी वेगवेगळ्या थीमनुसार ही मॅरेथॉन साताऱ्यात केली जाते. या मॅरेथॉनचे काय सदस्य आपण त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत या मॅरेथॉनच्या विषयी. सर, आपण गेल्या 14 वर्षापासून ही मॅरेथॉन राबवत आहात. यावर्षी थीम काय आहे, आपण कसे बघताय? या वर्षीची थीम आहे बॅक टू रूट्स. म्हणजे प्रत्येकानं आपल्या मुळाकडे परत जावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठीची म्हणजे म्हणजे माणसाचा किंवा मनुष्याचा मूळ धर्म चालणे इथपासून सुरुवात झाली. तर माणूस चालायला लागला, मग तो पळायला लागला. तर ह्या रूट्सकडे प्रत्येकाने जावं म्हणून हा बॅक टू रूट्स ही आपण थीम यावर्षी ठेवलेली आहे. या जो मॅरेथॉन होती आहे ते ह्याच्यातून पाहायला गेलं तर सातारापुरतेच मॅरेथॉन नाही राहता, हे परदेशापर्यंत आपल्या साताऱ्याचं नाव गेलेलं आहे. यामुळे साताऱ्याची वेगळी आगळी, सातारा हा राजधानी म्हणून जातो, त्यामुळे मॅरेथॉनमुळे बी परदेशात साताऱ्यात मॅरेथॉनमुळे नाव गाजते. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, याचं सर्व श्रेय जे आहे हे सर्व श्रेय म्हणजे प्रशासनाचा आणि राजकीय सपोर्ट हा आहेच कायम आमच्या पाठीशी. पण सर्वात मोठा सपोर्ट जो आहे तो साताऱ्याच्या जनतेचा आहे. कारण ज्याप्रमाणे अतिथी देवो भव ही परंपरा आहे आपली, त्याप्रमाणे ह्या सर्व रनर्सला अतिथी समजून सर्व सातारकर त्यांना सपोर्ट करायला स्वतःहून रस्त्यावर दुतर्फा येतात आणि त्यांना प्रोत्साहन करतात. आणि निसर्ग समृद्धीनं नटलेला आपला यवतेश्वरचा घाट, त्याच्यामुळे ही लोकप्रिय होत चाललेली आहे मॅरेथॉन. आणि याची लोकप्रियता सर्वांपुढे नेण्याचं श्रेय आहे मीडियाला, की जी ही सक्सेस स्टोरी सर्वांपर्यंत पोहोचवते. त्यामुळं आपली मॅरेथॉन जी आहे ही अख्ख्या देशभरात काय परदेशात पण लोकप्रिय व्हायला लागलेली. नक्कीच ही सातारा हिल मॅरेथॉन JPL आहे ते परदेशावरून पोहोचले. आपल्याबरोबर या मॅरेथॉनचे JPL मॅरेथॉनचे सातारा हिल समाजाचे सदस्य आपण. सर, आपण काय सांगाल की मॅरेथॉनची वेगवेगळी थीम लावली होती, धावका कुम अशा अनेक वेगळ्या थीम घेऊन आपण एक संदेश देतात, काय सांगतात? नमस्कार, मी विशाल ढाणे, व्हाईस प्रेसिडेंट JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन. दरवर्षी आपण या मॅरेथॉन पाठीमागे एक संकल्पना घेऊन उतरत असतो. जसं म्हणजे सर्वे धावका कुटुंबकम, आता यावर्षीची बॅक टू रूट्स आहे, त्याच्या आधीची पण दरवर्षी एक थीम का असते, तर त्याने जे सगळे धावक आहेत समग्र त्यांना एका धाग्यात गुंफायचं काम हे मॅरेथॉन करते. फक्त सातारासारख्या ठिकाणाहून पार्टिसिपंट्स नसून अक्रॉस द इंडिया म्हणजे पूर्ण भारतातून याच्यासाठी स्पर्धक येतात. याची जी खासियत आहे म्हणजे की ही मॅरेथॉन आपली फक्त अर्ध्या तासामध्ये बुक होते. तर ही का होते, तर याचं वैशिष्ट्यच हे आहे की ही मॅरेथॉन ही सर्वसामान्य म्हणजे सातारकरांनी संपूर्ण या देशातल्या विदेशातल्या लोकांसाठी आयोजित केलेली असते. ज्याच्यात या ठिकाणी पार्टिसिपंट्स म्हणून येताना त्या धावकाला एक आत्मीयता, एक प्रेम हे या ठिकाणी मिळत असतं. रूट सपोर्ट जो आहे हा इतका सुंदर असतो आणि निसर्गाच्या गोष्टीबद्दल काय बोलायचं म्हणजे अप्रतिम. तर या रूटला सगळे फॅन आहेत या रूटचे, त्यामुळे ही मॅरेथॉन जास्त प्रसिद्ध झालेली आहे. तसंच की सातारा हा सुंदर नटलेला डोंगर भागाचा हे शहर आहे आणि या शहरामध्ये ही हाफ हिल मॅरेथॉन, हिल म्हणजे सातारा डोंगर भागातून पळणारी एक रेस स्पर्धा असते. या स्पर्धेत होणारे स्पर्धक आहेत ते स्पर्धेत येतात आणि या हिल मॅरेथॉन विषयी आपण जाणून काय सांगाल सर, आपण या हिल मॅरेथॉन विषयी सुरुवात कशी झाली होती आणि या पुढे आपण ही मॅरेथॉन कशी चालवत आहोत? नमस्कार, मी डॉक्टर अविनाश शिंदे, रेस डायरेक्टर JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2025. पहिलं पर्व सुरू झालं होतं ते 2012 पासून ही मॅरेथॉन चालू आहे आमची आणि हे आमचं 14वी एडिशन आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे आम्हाला रनर्सच नव्हे तर आम्हाला व्हॉलंटियर सुद्धा मिळवण्यासाठी आम्ही त्यावेळेस उपक्रम म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन वगैरे किंवा तुम्ही व्हॉलंटिअरिंगसाठी या वगैरे असं आम्ही त्यांना आवाहन करायचो. आणि आता अशी अवस्था आहे की आम्हाला आता उलट लोकांना सांगावं लागतं की आता आमच्याकडे जागा नाहीये. मग ते रनर्स असो किंवा व्हॉलंटियर्स असो, तरी सुद्धा व्हॉलंटियर्स स्वतःच्या खुशीने पूर्ण दुतर्फा रस्त्यात उभं राहतात आणि सर्वांना चेअरिंगसाठी प्रोत्साहित करत असतात.
आणि मॅरेथॉनच्या विषयी ह्या वर्षीचं जसं बाबा 10,000 आपण बऱ्यापैकी आता ह्या वर्षीचा क्राऊड आहे तो पूर्ण देशभरातून येत असतो आणि त्या सर्व लोकांचं आम्ही सातारकर आणि आमची टीम ही त्यांची अगदी एक्साइट होऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे राहणे याचं प्रिपरेशन जे आहे हे आम्ही गेले जवळजवळ 8 ते 9 महिन्यापासून सुरू करत असतो की थीम कुठली ठेवायची, रजिस्ट्रेशन कधी सुरू करायचं, हे मग रनर्सला आपण कुठल्या प्रकारचे टी शर्ट द्यायचे, हे सगळं जे काही कामकाज असतं. ही 3 दिवसाची मॅरेथॉन नाही आहे, म्हणजे 2 दिवसाचा एक्सपो आणि 1 दिवसाचा रेस. ही 9 ते 10 महिन्यापासूनची राबवलेली सर्वांचे कष्ट आहेत आणि याच्यामध्ये सर्व सातारकर, सर्व टीम मेंबर्स अगदी आपुलकीनं स्वतःच्या घरातला कार्यक्रम असल्यासारखं रात्रंदिवस राबत असतात. अगदी लहान मुलांपासून सगळेजण याच्यामध्ये सहभाग घेत असतात. त्यामुळे ही सर्व सातारकरांची आपली मॅरेथॉन आहे. नक्कीच हे साताऱ्यासाठी एक पर्व ठरलेलं आणि साताऱ्यासाठी जे साताऱ्याचं नाव या मॅरेथॉनमध्ये मोठं होत आहे. तर आपण या सदस्य आहेत आपल्या बरोबर त्यांचं, तर आपण काय सांगाल की या मॅरेथॉनचा विशिष्ट काय आहे आणि या वर्षीच कुठून या धावक्या सहभागी झालेले आहेत? नमस्कार, मी शैलेश ढवळीकर, संपर्क प्रमुख आणि या वर्षीचा सेक्रेटरी JBG सातारा हिल ऑफ मॅरेथॉन. मुळात हे काम असं आहे की शासनाच्या सगळ्या विभागांशी समन्वय साधायचा, शासनाच्या सगळ्या विभागांच्या परवानग्या घ्यायच्या, विविध संस्था संघटना यांच्याशी समन्वय साधून ते जे मॅरेथॉनमध्ये यायला इच्छुक असतात व्हॉलेंटियर म्हणून त्यांच्याशी समन्वय साधायचा. आणि दुसरा असं की आपली सातारा हिल मॅरेथॉन ही आपली म्हणजे मराठी साम्राज्याची ही राजधानी आणि या राजधानीमध्ये ही आपली मॅरेथॉन होती. आमच्या सातारच्या दृष्टीने अतिशय ही गौरवाची बाब आहे आणि सगळ्यांचं हे सहकार्य असल्याशिवाय ही मॅरेथॉन ही पूर्ण होऊ शकत नाही. याच्यामध्ये शासनाचे सगळे विभाग असतील, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन आहे, नगरपालिका असेल, सिव्हिल हॉस्पिटल आहे, वन विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका सगळ्यांचं आहे. त्यावर विविध संस्था संघटना. आत्ता जसं मग यांनी सांगितलं की बरेच जण पूर्वी आम्हाला मागायला लागायला लागायचं की आम्हाला विद्यार्थी द्या, आता आम्हाला थांबायला म्हणायला लागतं. इतके जण स्वतःहून स्वेच्छेने आणि अतिशय निरपेक्ष भावनेनं आम्ही पहाटे 4 वाजता यायला तयार असतात पण आम्ही येतो, कारण एवढा मोठा इव्हेंट साताऱ्यात होतो ही सातारा आणि याच्यामध्ये आम्हाला काही का असताना खारीचा वाटा तरी आम्हाला मिळावा. त्यांच्या दृष्टी यात काम करल्यामुळे त्यांच्या दृष्टीने सुद्धा अभिमानाची बाब आहे. त्यामुळं हे असा इव्हेंट हा साताऱ्या दृष्टीने असा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ह्या इव्हेंटला जे सगळ्यांचं सहकार्य असतं ह्याच्यामध्ये राजकीय तर सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट तर आहेच, त्याचबरोबर सगळे जे आता जे पत्रकार आपण म्हणतो त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ते सुद्धा आमच्या बातमीला अतिशय योग्य प्रसिद्धी देतात. आणि जे इव्हेंट मोठा होण्याचे कारण आहे त्यामध्ये एक प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा आहे. आणि सातारकर नागरिक म्हणजे आत्ता मगाशी उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे सातारकर नागरिकांना हा इव्हेंट आहे ना हा आपला घरचं कार्य असं वाटतं. त्यामुळे गाव छोटा असल्यामुळं काय होतं, प्रत्येकाला आपलं असं वाटतं की आपल्या घरचं कार्य आणि एवढे मोठे सगळे येतात, तर प्रत्येकजण उत्साहानं हिरेने त्यात सहभाग घेतात. प्रत्येका येणाऱ्या माणसाचं अतिशय मनापासून स्वागत करतात. शिवाय व्हॉलेंटियर चिअरिंगमध्ये एवढेच करतात आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण साताऱ्यात आलो आहे. मोठमोठ्या शहरामध्ये इतकं हे केलं जात नाही, एका बाजूला ट्रॅफिक चालू असते, एका बाजूला मॅरेथॉन सुरू असतं, पण साताऱ्यात तसं होत नाही. अख्खं शहरच सगळं मॅरेथॉनमय होऊन जातं. आधी 4 दिवस, नंतरचे 8 दिवस म्हणजे स्वतःहून मनापासूनचे लोक काम करतात आणि अशा कार्य ह्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा काम करायला हुरूप येतो. धन्यवाद. नक्कीच या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सर्वांना जगातून साताऱ्यातील ही यांना प्रोत्साहन मिळून जो वेगळा आनंद मिळून साताऱ्यातील ही मॅरेथॉन राबली जाते. आणि यासाठी हिल मॅरेथॉनसाठी हिल मॅरेथॉनसाठी ज्या स्पर्धक आहेत त्या वेगवेगळ्या देशातून या धावण्यासाठी येत असतात. त्यामुळं साताऱ्याचं जी नाव आहे ते लौकिकपूर्ण देशापर्यंत पोहोचले आहे. आधीच म्हणून पब्लिक TV साताऱ्याहून.